फ्रेंड्स, तर कुक विथ पी अँड पी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुठल्याही प्रकारचे चॉकलेट न वापरता हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट रेसिपी। तर बघा, त्यासाठी मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स। तर ते कोणकोणते घेतलेले आहे ते मी आता तुम्हाला सांगते। तर हे बघा, इथे मी घेतले आहेत मनुके, तेही अर्धी वाटी, थोडेसे पिस्ता, तेही माझ्याकडे जितके होते तितके मी घेतले आहेत। तुमच्याकडे तर जास्तीचे असतील तर तुम्ही घेऊ शकता। थोडी खसखस घेतलेली आहे, अक्रोड हे मी फोडून घेतलेले आहेत, बदाम, काजू आणि खारका मी कुटून घेतलेले आहेत, थोडेसे गावठी तूप, शेंगदाणे आणि थोडासा गूळ घेतलेला आहे, साखर जर टेस्ट म्हणून जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता। तर हे तूप सर्व पॅनला लावून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे बदाम, हे आपल्याला हलके हलके भाजून घ्यायचे आहे। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही थोडे थोडे तेल टाकूनही भाजू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल, पण तूप हे लहान मुलांसाठी चांगले असते, त्यामुळे मी इथे थोडा तुपाचा वापर करत आहे। तर बघा, आपले बदाम चांगल्यापैकी भाजले गेले आहेत। तर आता आपण काढून घेऊया। तर मी टाकत आहे यामध्ये काजू, तेही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। तर ह्या रेसिपीमध्ये आपल्याला कुठल्याही चॉकलेटचा किंवा बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा वापर करायचा नाही, फक्त ड्रायफ्रूट्स। यामध्ये आपण कोको पावडर किंवा डार्क कंपाऊंड वगैरे काहीही टाकणार नाही आहोत। तर आता हे काजू पण आपण काढून घेऊया। मी टाकत आहे आता शेंगदाणे, हे पण आता आपण काढून घेऊया। आता टाकणार आहोत अक्रोड, हे पण आता आपण काढून घेऊया। पिस्ता, आता टाकणार आहोत कुटलेले खारका। तर इथे मी गॅस बंद केला आहे। तर हे पण आपण काढून घेऊया। तर खसखस आपल्याला बंद गॅसवरच टाकायची आहे, कारण ती बारीक असल्यामुळे फटाफट जळू शकते। तर बघा, आपली खसखस हे चांगली भाजली गेली, बघा तिला लालसर कलर आला आहे। तर आता आपण तीही काढून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स भाजले गेले आहेत। तर यामध्ये आपल्याला मनुके भाजायचे नाही आहेत आणि गूळ आणि साखरेचा वापर आपण पाकासाठी करणार आहोत। केक करून आता आपण हे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून कुटून घेणार आहोत। तर त्यासाठी शेंगदाणे हे मी साल काढून घेतलेले आहेत। तर मी यामध्ये शेंगदाणे आणि काजू टाकत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपले हे कुटल्या जात आहे। तर आपले काजू आता कुटल्या गेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला कुटून घ्यायचे आहे। आता हे आपण भांड्यात काढून घेऊया। यामध्ये टाकणार आहोत हा गूळ, गूळ मी बारीक चिरून घेतलेला होता। आणि आता यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी इतके पाणी।
आपला पाक बघू शकता कसा फुसफुसतो आहे. आता बघा आपला पाक कसा तयार झाला ते चेक करण्यासाठी मी इथे एक बशी घेतली आहे. बशीमध्ये पाणी घेतलं आहे. तर बघा आता ह्या पाण्यामध्ये असं एक थेंब टाकून बघायचा, तर आपल्या याची गोळी तयार होत आहे. ही बघा. तर आता आपण सर्व कुटलेलं साहित्य यामध्ये टाकू शकतो. तर आता हे सर्व टाकून आपल्याला फटाफट मिक्स करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स होत आहे. तर आता यामध्ये टाकणार आहोत आपण मनुके आणि खसखस. तर मी या ठिकाणी खसखस टाकली आहे. आता टाकणार आहे मनुके. तेही यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता तुम्हाला ज्या साईजच्या भांड्यामध्ये चॉकलेट तयार करायचे आहे त्या भांड्याला तुम्ही तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. तर आता मी इथे आमच्या फ्रीजमधील बर्फ तयार करण्याचे ट्रे घेतला आहे. तर आता याला मी सर्व याला तूप लावून घेत आहे. मी यामध्ये अगोदर होते त्यामध्ये मी आता हे चॉकलेट टाकून घेणार आहे. बघा फ्रेंड्स, अर्धा तासानंतर फ्रीजमधनं काढून आपले चॉकलेट रेडी आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त स्ट्रक्चर आले त्यांना. बघा तर अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. तर आता ही चॉकलेट मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा काय मस्त स्ट्रक्चर आलं आहे त्याला. खायलाही एकदम नरम आणि तोंडात टाकता बरोबरच पाणी होणार. तर धन्यवाद मित्रांनो.